जम्मू काश्मीरमधील हजरत बल दर्ग्याच्या बाहेरील एका फलकावर असणाऱ्या अशोक स्तंभाची काही धर्मांध शक्तींनी मोडतोड केली आहे। अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह असून या चिन्हाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना हे निवेदन पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमधील हजरत बल दर्ग्याबाहेरील एका फलकावर अशोक स्तंभाचं चिन्ह होतं। ईद-ए-मिलादच्या प्रार्थनेनंतर काही धर्मांध शक्तींनी हा फलक फाडला। राष्ट्रीय चिन्हाची मोडतोड करणं देशद्रोही कृत्य असून अशा धर्मांध शक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, त्यांना अटक करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शिवानंद स्वामी, राजू यादव, शशी बिडकर, निरंजन शिंदे, मनोहर सोरप, रामभाऊ मेथे, योगेश केळकर, शीला माने, सुनील सामंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।